पुढची बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेचा उमेदवार कोण या चर्चांना उधाण आलंय। छत्रपती संभाजीनगरातून लोकसभेसाठी भागवत कराड आणि अतुल सावे यांची नावे चर्चेत आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरात कुणाचं पारडं जड आणि कुणाला संधी मिळणार याकडे आता लक्ष लागलंय सर्वांचंच। अतुल सावे की भागवत कराड, कोणाला तिकीट मिळतं या संदर्भात उत्सुकता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला आणि त्यानंतर आता उमेदवारी कोणाला मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। लोकसभेसाठी भागवत कराड आणि अतुल सावे यांची नावे चर्चेत आहेत। कुणाचं पारडं जड छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कुणाला संधी मिळणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, काय एकूणच वातावरण दिसतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? अमित शहा यांची जी सभा झाली त्यानंतर एक चित्र स्पष्ट झालं की त्या ठिकाणी भाजप तिकीट घेते आणि भाजप लढवते आणि भाजप लढवते म्हणजे त्यामध्ये भागवत कराड केंद्रीय राज्यमंत्री आणि राज्याचे मंत्री अतुल सावे या दोघांमध्ये रस्सीखेच आहे। भागवत कराडांचाच विषय जर आपण जमेच्या बाजू बघितला तर भागवत कराड हे मागच्या 7 ते 8 महिन्यापासून संपूर्ण लोकसभेचा दौरा करतात। त्यांचा लोकांशी संपर्क बऱ्यापैकी आहे, त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि त्यांचे इतर पक्षाशी असलेले संबंध सुद्धा त्यांच्या कामी येऊ शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे, आतापर्यंत कसले आरोप त्यांच्यावर नाही आहेत। मात्र त्यांच्या अडचणीच्या बाजू सुद्धा आहेत की त्यांचा अचानक त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं, पंकजा मुंडेंचे समर्थक नाराज आहेत, त्याचा फटका त्यांना बसू शकतो। स्वतःच्या मतदारसंघामध्ये यंत्रणा फार मोठी यंत्रणा त्या ठिकाणी नाही आणि मतदारसंघाचा त्यांना अनुभव नाही, कारण ते महापौर होते, नगरसेवक होते, त्यानंतर डायरेक्ट केंद्रीय मंत्री झाले, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव त्यांना नाही, हे अडचणीची गोष्ट असू शकते। अतुल सावेंच्या जर बाजू बघितला तर अतुल सावे हे शहरातील पूर्व मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे शहरात त्यांचा चांगला पगडा आहे। मात्र अतुल सावेंची एक महत्त्वाची अडचणीची बाजू अशी आहे की अतुल सावे यांनी स्वतःहून आपण लोकसभेचे उमेदवार आहेत असं ठामपणे कधी सांगितलेलं नाही। मात्र भागवत कराड हे सतत मी लोकसभेसाठी इच्छुक आहे अशा पद्धतीचे वक्तव्य करत आलेले आहेत। निश्चितपणे अतुल सावे यांचा शहरामध्ये दांडगा संपर्क असला तरी ग्रामीण भागामध्ये ते राहिलेले नाहीत, कारण आमदार असल्यामुळे त्यांचं लक्ष मर्यादित पूर्व लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये, त्यामुळे इतर पक्षात त्या ठिकाणी नाही। दोघांच्या बाजू बघायला गेलं तर दोघांच्याही यंत्रणा तोकड्या आहेत, कारण दोघंही फार मोठ्या मास लीडर्स नाहीत, त्यामुळे त्यांची यंत्रणा फार मोठी या ठिकाणी नाही। मात्र एकंदरीतच सगळ्या गोष्टींचा फायदा जर कुणाला होत असेल तर तो भागवत कराडांना होऊ शकतो, कारण केंद्राचे मंत्री आहेत, केंद्रातील सर्व राजकीय पक्ष असतील किंवा स्वतःच्या भाजपच्या वरिष्ठ पातळीतील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। त्यामुळे आजच्या घडीला जर आपण बघितलं तर भागवत कराड यांचं पारडं थोडंसं जड दिसत आहे आणि अतुल सावे सुद्धा तुल्यबळ आहेत। मात्र त्यांनी स्वतः कधी एवढी ठामपणे जाहीर केलेलं नाही की ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे आज तरी कमीत कमी भागवत कराड यांचं पारडं जड वाटतं। सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। त्यामुळे आपल्याला लवकरच कळेल की भाजपकडून छत्रपती संभाजीनगरात लोकसभेची उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाते।